नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपला जो मोल्ट आहे अळींचा तो मोल्ट बसलेला आहे. तर यासाठी आपण आता पावडर डस्टरच्या साह्यानं आपण चुना मारायचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता मोल्ट कशा प्रकारे बसला आहे. अशा पद्धतीनं जो आपला मोल्ट आहे तो मोल्ट अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे. आता कुठंतरी कवचित अशी एखादी दुसरी अळी जी आहे ती उठायला लागली. अशा पद्धतीनं पावडर डस्टरच्या साह्यानं आपण जे चुन्याचं डस्टिंग आहे हे चुन्या डस्टिंग घ्यायचं आपलं काम चालू आहे. एकदम जर आपण कोणतीही शेती जरा आता अत्याधुनिक पद्धतीने जर केली तर कमी कालावधीमध्ये व्यवस्थित असं जास्त काम होतं. तुम्ही बघू शकताय किती छान अशी पावडर बसते. अशा पद्धतीने तुम्ही मास्क वापरा. मास्क वापरल्यामुळे आपल्याला श्वसनासाठी त्रास होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, चुना का मारावा? चुना मारल्यामुळं जो काय आपल्या बेडमधील पाला आहे तो पाल्याचं डिहायड्रेशन होऊन पाला वाळून जातो. त्यामुळं काय होतं की ज्या अळीचा मोल्ट उठलेला आहे त्या अळी पाला खाना म्हणजे जरी पाला तिने खाल्ला तर तिला तो जो पाला आहे तो पचनी पडत नाही आणि त्याच्यामुळं ती नेक्स्ट मोल्टला पुढं जाणार नाही. त्यासाठी आपण जे चुना आहे ते चुन्या डस्टिंग घेतो. अशा पद्धतीने चुन्या डस्टिंग घेतलेला आहे. आता यानंतर हा जो पाला आहे या पाल्याचा डिहायड्रेशन होऊन पाला जो आहे तो वाळायचं काम करणार आहे. आणि चुन्यामध्ये हीटचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळं जे काय बेडमधील जंतू वगैरे आहेत ते सगळं मरतात. अशा पद्धतीनं आपण पावडर डस्टच्या यानं चुना घेत आहोत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. चुन्याविषयी आपण अजून काही माहिती राहिली असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न करू.